अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरु पौर्णिमा विशेष. ही स्वामींची 21 दिवसांची सेवा. स्वामी चरित्र सारामृत. अध्याय 17वा. श्री गणेशाय नमः. मागील अध्यायी कथा सुंदर. प्रख्यात जे मुंबई शहर, तेथे येऊनी स्वामी सुत मठ स्थापिती समर्थांचा. षडविकार जिंकिले, संसार त्यागिले, रात्रंदिनरत झाले स्वामी भजनी सुखाने. स्वात्म सुखी तल्लीन व्रती, तेने हरली संस्मृती. कवनाची नाही भीती, सदा चित्ती आनंद. स्वामी नामाचे भजन, त्याची चरित्राचे कीर्तन. त्याहुनी व्यवसाय अन्य, स्वामी सुत नेनती. संसारा ते सोडून, बैसले गोसावी होऊन. हे पाहुनी कित्येक जण हासताती तयाते. परी त्याचा विषाद चित्ती, स्वामी सुत न मानिती. अंगी बाणली पूर्ण विरक्ती, विषयासक्ती नसेची. स्वामी सुताची जननी काकूबाई नामे करुणी. तिने हे व्रत ऐकुनी, दुःख केले अनिवार. मोहावरती सापडले, मायावश जे झाले. त्यांसी प्रपंचा वेगळे, गोड काही न लागेची. पुत्र वात्सल्य करोनी पाही, शोक करीत काकूबाई. मुंबईत लवलाही, सुताजवळी पातल्या. गोसावी निज सुता पाहुनी, वक्षस्थळ घेती बडवोनी. अंग टाकेले धरणी, बहुता क्रोश मांडिला. निज मातेचा शोक पाहून, दुःखित झाले अंतकरण. तिये लागी सावरून, धरिले सत्वर प्रेमाने. तुझ्या उदरी जन्मास आलो, सद्गुरु पायी विनटलो. जन्म मरणाते चुकलो, मुक्त झालो सहजची. धन्य धन्य तू गे जननी, मज लागी प्रसवोनी. मान्य झाली सत्री भुवनी, काय धन्यता वर्णावी. अशा प्रकारे स्वामी सुत मातेचे समाधान करीत, मधुर शब्दे समजावीत, परमार्थ गोष्टी सांगोनी. परी त्याच्या या गोष्टी, तियेसी गोड न लागती. म्हणे त्याची भ्रष्टमती, खचित असे जाहले. यासी पिशाच्य बाधा झाली, किंवा करणी केली. याची सोय पाहिजे पाहिली, पंचाक्षरी आणोनी. त्या समयी प्रख्यात थोर, यशवंतराव भोसेकर. जयांसी देव मामलेदार, सर्व लोक बोलती. तयांची गेहून भेटी, विचारावी काही युक्ती. जे करी कृपा करीती, तरी होय आरोग्य. ऐसा विचार करोनी पोटी, दर्शना आल्या उठा उठी. सांगितल्या सुताच्या गोष्टी, मुळापासूनी सर्वही. होवोनी दीन वदन, करीती विनंती कर जोडून. म्हणती सर्वज्ञ आपण, उपाय यासी सांगावा. ऐकोनिया देव मामलेदार, हासुनी देती उत्तर. त्यासी पिशाच लागले थोर, माझेने दूर नोहेची. ऐसे उत्तर ऐकोनी, दुःखित झाली अंतकरणी. मग ते स्वामी सुताची जननी, अक्कलकोटी येतसे. म्हणे ज्याने वेड लाविले, त्याचीच धरावी पाऊले. येणे उपाय आपुले, कार्य सत्य होईल. असो इकडे स्वामी सुत, मुंबई माझी वास्तव्य करीत. हिंदू पारसी स्वामी भक्त, त्यांच्या उपदेशे जाहले. मठ होता कामाटी पुऱ्यात, तेथे जागा नव्हती प्रशस्त. मग दिली कांदेवाडीत, जागा एका भक्तिनीने. निस्सीम जे स्वामी भक्त, आनंदे भजनी नाचत. कुटील जन त्याते हासत, ढोंग अवघे म्हणती हे. परी निंदा आणि स्तुती, दोन्ही समान जे मानिती. श्रीचरणाविन आसक्ती, अन्य विषयावरी नसे. जन निंदा करिताती, अनेक प्रकारे दूषण देती. परी शांत चित्ते त्याप्रती, उपदेशिती स्वामी सुत. जे अहंकारे बुडाले, सत्यपथाचरण चुकले. नित्य कार्याते विसरले, मोहे पडले भवजाले. ऐसे जे कामूढ जन, ते भक्ता देती दूषण. परी तेने अंतकरण, दुःखित नोहे तयांचे. तारा नामे त्यांची कांता, तीही त्रास देती स्वामी सुता. परी तयांच्या चित्ता, दुःख खेद नसेची. प्रथम मुंबई शहरात, शके 1793 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीस, स्वामी जयंती केलीसे. कोणे एके समयासी, नगर कर नाना रेखी. सहज आले मुंबईसी, त्यांनी ऐकिले वर्तमान. या नगरात सातपन, स्वामी सुत स्वामी भक्त. गोसावी होऊनी राहत, महाज्ञानी असती ते. एक वार पहावे तयांसी, इच्छा झाली नानांसी. मग कोणे एके समयासी, मठा माझी पातले. पाहुनी स्वामी सुताप्रती, आनंदले नाना चित्ती. प्रेमानंदे चरण वंदिती, स्तवन करीती तयांचे. स्वामी सुते तयासी, लावी येले स्वामी भक्तीसी. धन्य झाले नाना रेखी, रंगले भजनी समर्थांच्या.
ऐसे कित्येक सज्जन स्वामी सुते शिष्य करून वाढविले महात्म्यपूर्ण श्री समर्थ भक्तींचे. पुढे रेखी भुवांनी स्वामींची पत्रिका करोनी ती अर्पावया श्रीचरणी अक्कलकोटी पातले. पत्रिका श्रीचरणी अर्पिली स्वामी मूर्ती आनंदली समर्थे त्यांसी आज्ञा केली नगारा वाजवा म्हणोनी. नगारा वाजविता रेकी हसू आले समर्थांशी पाहोनिया स्वभक्तासी परमानंद जाहला. अक्कलकोटी स्वामी सुत श्री सानिध्य भजन करीत कीर्तनी आनंदे नाचत लोकलज्जा सोडूनी. लोकापवादाचे मानी भय तो भक्ती करील काय प्रेमानंद चित्ती न होय भजनी मन लागेना. त्रिविध जन नाना रीती निंदास्तुती करीताती खेदानंद मनिता चित्ती चित्तवृद्धी द्विधा होय. असो अक्कलकोट नगरात शके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी सुत आनंदे. छेलेखेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रकट होत विजयसिंह नामे भक्त गोट्या खेळत त्यासवे. ऐसे स्वामी सुताचे मत परिदिसे आधार रहित सत्यासत्य जानती समर्थ आपण तेथे अज्ञानी. स्वामी सुत दिवसे दिवस स्वामी भक्ती करी विशेष जन लाविले भजनास कीर्ती ध्वज उभारिला. मना माझी धरुनी कामना कोणी येताची दर्शना त्यासी समर्थ करीती आज्ञा सुताकडे जावयाची. स्वामी सुतही त्याप्रती मनातील खून सांगती ऐकोनी जनचकित होती वर्णिती ख्याती सुतांची. एकदा सहज स्वामी सुत अक्कलकोटी दर्शना येत तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे. राणीचे आज्ञे वाचुनी दर्शन नोहे कोणा लागुनी ऐसे वर्तमान ऐकोनी खिन्न मनी स्वामी सुत. स्वामी दर्शन घेतल्या विन तो नसेवी उदकान्न ऐसे दिवस झाले 3 निराहार राहिला. मग वाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजन जे करून रसे भरले पूर्ण ऐकिले आतून राणीने. हा समर्थांचा निस्सीम भक्त समर्थ दर्शनाती करीत दृढ इच्छा अंतरी. सेवकासी म्हणे सत्वरी तुम्ही जाऊनी या अवसारी त्या साधू ते मंदिरी प्रार्थोनिया आणावे. ऐसी राणीची आज्ञी होता सेवक धावले सत्वता प्रार्थोनिया स्वामी सुता मंदिरा माझी आणिले. पाहोनिया समर्थांशी उल्हास सुताचे मानसी दाहोनिया वेगेसी मिळी चरणी घातली. सद्दतीत अंतकरणी चरण झालिले नयनाश्रुनी देहभान गेले विसरोनी स्वामीपदी सुखावला. बाळ चुकले मातेसी ते भेटेल बहुत दिवसी मग तयांच्या आनंदासी पारावार नसेची. निज सुता ते पाहुनी आनंदले समर्थ मनी कर पिरविला मुखावरुनी हस्ती धरुनी उठविले. अक्कलकोटी त्या अवसरी भूत होते सेवे करी परी समर्थांची प्रीती खरी स्वामी सुतावरी होती. त्यात होते जे दुर्जन ते सुताचा उत्कर्ष पाहून दूषित होय त्यांचे मन द्वेषपूर्ण करीताती. काही उपाय करोन फिरवून समर्थांचे मन स्वामी सुतावरचे प्रेम कमी करू पाहताती. स्वामी सुत रात्रंदिन समर्थापुढे करीती भजन पायी खडावा घालून प्रेमरंगे नाचती. एके दिवशी श्री समर्थ बैसले असता आनंदात स्वामी सुत भजन करीत पायी खडावा घालून. ऐशी वेळ साधोनी समर्था सांगितले दुर्जनी स्वामी सुताची हे करणी योग्य नसे सवरथा. बैसला असता आपण पायी खडावा घालून हा नाचतो काय म्हणून आपुला अपमान करावया. परकी आणि निज सूत समान लेखिते जे सत्य जे सर्वासी अलिप्त श्रेष्ठ कनिष्ठ कोण त्याते. आता खडावा काढोनी मग नाचती त्वा भजनी ऐशी आज्ञा सुता लागुनी केली समर्थ त्यावेळी. तोच उठले कित्येक जण खडावा घेतल्या काढून स्वामी सुताचा अपमान केला अशा प्रकारे. पाहुनिया ऐसा परी खिन्न झाला सूत अंतरी काळजात बोचली सुरी अपमान दुःखे दुखावला. मरणाहुनी परम कठीण दुःख देतसे अपमान उतरले सुताचे वदन निस्तेज झाले सत्वर. त्यात होते जे वैरी ते आनंदले अंतरी म्हणती मोडली खोडभरी अभिमान उतरला. असो मग स्वामी सुत ते स्थळ सोडूनी त्वरित नगराबाहेर येत मार्ग धरीत मुंबईचा. अपमान दुःखे दुखावला अंतरी बहु खिन्न झाला परतोनी नाही आला जन्मभरी अक्कलकोटी. स्वाभिमानी जो नर त्याचे दुखविता अंतर ते दुःख जन्मभर त्याच्या मनी जाचतसे. त्या दुःखे उत्तरोत्तर क्षीण झाला स्वामी कुमार
दुःख करी दिवस रात्र चैन नसे क्षणभरी. तोची रोग लागला शेवटी आजारी पडला, ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थांते. स्वामी सुताची जननी राही तसे त्या स्थानी, तिने हे वर्तमान ऐकोनी विनविले समर्थाते. म्हणे कृपा करोनिया सुता ते आणावे या ठाया, कृपादृष्टी पाहोनिया आरोग्य तया करावे. मग समर्थ त्या अवसरी मुंबईस पाठविले सेवे करी, म्हणती सुता ते सत्वरी मज सानिध्य आणावे. परिसुत त्या सांगाती आला नाही अक्कलकोटी, अपमान दुःख त्याचे पोटी रात्रंदिन सलतसे. सेवे करी परतोनी आले समर्थांचे व्रत कथिले, आणखी दुसरे पाठविले त्यांची गती तीच झाली. मग सांगती समर्थ त्यासी घालुनी पेटीत, घेऊनी यावे त्वरित कोणीतरी जाऊनी. तथापि स्वामी सुत पाही अक्कलकोटी आला नाही, दिवसेंदिवस देही क्षीण होत चालला. शेवटी बोलले समर्थ आता जरी न ए सत्य, तरी तोफ भरोनी यथार्थ ठेविले तू उडवी की. याचा अर्थ स्पष्ट होता तो समजला स्वामी सुता, परी तो न आला अक्कलकोटा, जीवित परवा न केला. आजार वाढला विशेष श्रावण शुद्ध प्रतिपदेस, केला असे कैलासवास सर्व लोक हळहळती. त्या समयी मुंबईत तयांचे जे शिष्य होत, त्यांची झाले दुःख अमित, शोकसागरी बुडाले. अक्कलकोटी त्या दिनी समर्थ करीते विचित्र करणी, बैसले स्नान करोनी परिगंध न लाविती. भोजनाते न उठती, धरणीवर अंग टाकीती, कोणा संगे न बोलती, रुदन करीती क्षणोक्षणी. इतक्या माझ्या सत्वर मुंबईहुनी आली तार, श्रुत झाला समाचार स्वामी सुत गत झाला. उदासीन त्या दिवशी आली सर्व नगरासी, चैन न पडे काकूबाईसी, पुसती समर्था क्षणोक्षणी. मग काकूबाईने सत्वर जवळी केले मुंबापूर, ते समजला समाचार परत्र पावला आत्मज. निज पुत्र मरण वार्ता ऐकोनी करीती आकांता, तो दुःखद समय वर्णिता दुःख अंतरी होतसे. असो मग काकूबाई अक्कलकोटी लवलाही, परतोनी आल्या पाही बोलल्या काय समर्थांते. सुत आपला भक्त असोन अकाली पावला का मरण, मग स्मरती जे हे चरण त्यांचे तारण होय कैसे. समर्थ बोलले तियेसी उल्लंघिले आमुच्या आज्ञेसी, संधी सापडली काळासी ओढुनी बळेची मग नेला. पुत्र शोके करोन दुःख करी रात्रंदिन, समर्थ तियेचे समाधान परोपरी करिताती. नरजन्मा येऊनी सत्य भक्ती केली एकनिष्ठ, केले जन्माचे सार्थक परमपदा पावले. उच्च नीच भगवंती नसे काही निश्चिती, त्याची असेल जैसी भक्ती श्रेष्ठ कनिष्ठ तेनेची. धन्य धन्य स्वामी कुमार उतरला बहुदधी दुस्तर, ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली. स्वामी सुताच्या गादीवर कोण नेमावा अधिकार, ऐसा प्रश्न एके अवसरी पुसती सेवे करी समर्थांते. ते कथा रसाळ अत्यंत वर्णिले पुढील अध्यायात, श्रोते होऊनी सावध चित्त अवधान द्यावे कथेसी. जय जय श्री भक्त पालका, जय जयाजी परम मंगला, विष्णू शंकराची विमला कीर्ती पसरो सर्वत्र. इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत भाविक परिसोत सप्तदशोमाध्याय गोडहा. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.